तर लैंगिकता किंवा सेक्शुअलिटी हे जे शब्द आहेत, तर हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे कायम दोन व्यक्तींच्या संदर्भातले शब्द आहेत. म्हणजे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत नात्यामध्ये असेल, तेव्हा मी या गोष्टींचा विचार करेल. तोपर्यंत मला काही गरज नाही. तर असं मुळीच नाही आहे. लैंगिकतेची सुरुवात ही स्वतःपासून होते, एकट्या व्यक्तीपासून. म्हणजे काय? आता लैंगिकता म्हणजे काय किंवा सेक्शुअलिटीचे डेफिनेशन हे सगळं मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं आहे. तुम्ही ते आधीचे व्हिडिओ काढून जरा पहा. हां, तर लैंगिकतेची सुरुवात स्वतःपासून होते. म्हणजे मला माझी लैंगिकता व्यवस्थित समजली आहे का? उलगडली आहे का? म्हणजे लैंगिकतेचे खूप पैलू आहेत. ते उलगडले आहेत का माझे मलाच? आणि मला ती आवडते का? मी तिचा स्वीकार केला आहे का? मला तिच्याबद्दल प्रेम वाटतं का? आणि आत्मविश्वासाने मला ती व्यक्त करता येते का? तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता ही काही एका दिवसात घडणारी प्रोसेस नाही आहे. हिला अनेक वर्ष लागतात. म्हणजे पूर्ण आयुष्यभर आपण हे करत राहिलं पाहिजे. अनेकदा लैंगिकतेचे काही पैलू बदलू शकतात. तिची अभिव्यक्तीही बदलू शकते. आपण नव्या-नव्या गोष्टी शिकत असतो. कंडिशनिंग तोडत असतो. त्याच्यामुळे बदल होत असतात. तर ही कायम चालणारी प्रोसेस आहे. परंतु ही आपण केली पाहिजे. का? तर आपण जेव्हा आपली लैंगिकता स्वीकारतो, तिच्यावर प्रेम करतो आणि ती छान आत्मविश्वासाने व्यक्त करतो, तेव्हा आपलं इतरांसोबतचं नातंसुद्धा बदलतं. आपलं व्यक्तिमत्व जास्त आकर्षक, जास्त प्रभावी, जास्त आत्मविश्वासपूर्वक होऊन जातं. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये छान मित्रमैत्रिणी येतात. आपल्याला हवा तसा पार्टनर मिळू शकतो. आपलं इतरांसोबतचं नातं सुधारतं आणि याचा प्रभाव आपल्या आयुष्याच्या इतर क्षेत्रांवर पण होतो. आपण जास्त आत्मविश्वासू होतो. तर म्हणून ही प्रोसेस कायम केली पाहिजे. मी एक छोटासा लिहिण्याचा एक्सरसाइज आज सांगते तुम्हाला. खाली कॅप्शनमध्ये तो दिला आहे. तर नक्की तो एक्सरसाइज करा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. थँक यू.